समित फायटर मागच्या मॅचचा सामनावीर यशला सामनावीर पुरस्कार देऊन आपण सन्मानित करा. यश शिंदे आलेत, आपण सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करा. पहिला चेंडू किरणचा आपण पाहू शकाल. इथे मात्र दांडी गुल केले किरणच्या माध्यमातून. गोविंद शिंदे यांना विनंती करतो आपण सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. यश शिंदे याला सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करूया. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर इथे मात्र दांडी गुल केली आहे. दयंश फायटर्स टीम मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅच मध्ये जिंकली आणि आता मात्र आपण पाहिलं तर लढत आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र दयंश फायटर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय सामना जिंकला. आता किशोर 11 आणि समित फायटर यांच्या दरम्यानची लढत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रवी पहिला चेंडू यावेळी समोर पाहतोय. आणखीन एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तर आणखीन एक दांडी गुल किरणच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन देऊया डीजेला संधी. समित फायटर्स आता आपण पाहू शकाल चांगल्या इन्फॉर्म मध्ये असलेली टीम. या मॅच मध्ये काय घडतंय समित फायटर्सच्या विरोधामध्ये आपण चांगली गोलंदाजी करताना किरणला आपण पाहतोय. वाईड +1 2 धाबा येतील. 2 धाब्यांनी धाबा झाल्या तर धावा फलकापाती तब्बल 2 धाबा. किरण पहिल्या चेंडूवरती विकेट नंतर डॉट नंतर विकेट नंतर वाईट. डीजी स्पोर्ट्स आणि हुमसाई 11 रेडी राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 24 क्रमांकाचा सामना. समित फायटर्स बरोबर अपील करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. धाबा झाल्या तर धावा फलकावरती 2 धाबा. 2 रन्स स्कोर कार्ड वरती. स्ट्राइक एंड वरती किशोर. नॉन स्ट्राइक एंड वरती बॅटर आपण पाहतोय गौरव. संदेश आणि रवी ही जोडी बाद झाल्यानंतर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप संघर्ष करावा लागतोय दोन्ही टीमला. बॅटची वरची कड ही कॅच महत्वाची असेल. कॅच ड्रॉप झाले. कव्हर देखील केलेला नाही आहे. एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले. धावा फलकामध्ये 3 धाबा. 3 धाबा येथील धावा फलकावरती आपण जर पाहिलं चर्चा केली तर ही कॅच मात्र खूप महत्वाची होती. कॅचेस विन द मॅच. टेक द कॅच विन द मॅच. लेलो कॅच जितो मॅच. छोडो कॅच आरो मॅच असं म्हटलं जातं. आणि त्या पद्धतीची स्थिती मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस मात्र ड्रॉप केले गेले आणि तिथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक मेजवानी ठरली. आता मात्र फलंदाजाला डॉट चेंडू. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता. प्रथम बॅटिंग करतोय टीम समित फायटर आणि धावसंख्या झाली ती मात्र 2 विकेटचं पतन. 3 धाबा.
माध्यमातून या ठिकाणी सादर केले जाईल. उत्तम या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करेल सेकंड षटकासाठी. उत्तम सेकंड बत्ती आपण पाहतोय. आता मात्र किशोर आणि नॉन सेकंड बत्ती आपल्याला पाहायला मिळेल. तो फलंदाज गौरव दोघे जण मैदानाच्या आतमध्ये लढत करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर तिथे मात्र आता धाबा जमवण्याची गरज असेल किंवा एकतर्फी मॅच होण्याची संभावना होऊ शकते, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त धाबा आल्या त्या 2 विकेट गेल्या. उत्तम ज्यावेळेस आपण पाहतोय किशोर बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल दुसरीचा प्रयत्न मात्र नकार दिलाय. एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं धाबा झाल्या त्या 4 धाबा धावफलकावरती सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगलने काही बिघडणार नाहीये, कारण धाबा तुम्हाला जमवाव्या लागतील. तर निश्चितच आपण पाहिलं तर इथे मात्र खूप महत्वाची मॅच असेल या दोन्ही टीमसाठी. एका बाजूला किशोर आणि एका बाजूला समित फायटर. खास करून किशोर इलेव्हनसाठी मॅच महत्वाची असेल. यावेळेस आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी. उत्तमच्या माध्यमातून डॉट चेंडू. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट. आतापर्यंत दयांश फायटर 3 सामने जिंकलाय. विराज 11 1 सामना जिंकलाय. ओमसाई 11 2 सामने जिंकलेत. गौरी 11 3 सामने जिंकलाय. समित फायटर 4 सामने जिंकलाय. राजू दादा 2 सामने जिंकले आणि डीडी स्पोर्ट्स 4 सामने जिंकलेत. गौरी 3 सामने जिंकलाय. दयांश फायटर 3 सामने जिंकलेत. समित फायटर्स 4 सामने जिंकलेत आणि आताची मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहतोय धावबाद होईल आणि धावसंख्या आता जर पाहिली तर आपण स्टॉप केली जाते. आतापर्यंत आपण पाहतोय 4 धाबा. अगदी चांगली गोलंदाजी उत्तमची पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. आतापर्यंत 4च धाबा आल्यात स्कोर कार्ड वरती. पहिल्या वरती सिंगल, नंतर डॉट, नंतर विकेट. उत्तमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. उत्तम कामगिरी आपण पाहतोय. फटकेबाजी नाहीये मॅच मध्ये, मजा येत नाहीये, इंटरेस्ट येत नाही कॉमेंट्रीला प्रेक्षकांना, कारण आता फक्त एक सिंगल मिळवली या षटकात. आता मात्र फटका खेळतोय सेट ड्राईव्हला. तोपर्यंत फिल्डिंग चांगली. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाब्याने धाबा झाल्या. ते मात्र धावफलका बॅटिंग 6 धाबा 6 रन्स स्कोर कार्ड बॅटिंग. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. न्यू बॅटर सार्थक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करताना. किशोर आणि सार्थकची जोडी. यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये एक सिंगल. चांगली फिल्डिंग छोट्या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले. ते धावफलकावरती 7 धाबा. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. आता मात्र तिसरं षटक. या ठिकाणी कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल. चला डीजी स्पोर्ट्स आणि ओमसाई 11 आपण सज्ज राहायचे. 6 चेंडू नंतर टॉस केला जाईल. चला फास्ट करा. शेवटचं षटक या सत्रातील घेऊन येतो तो मात्र वेदांत. किशोर पहिल्या चेंडूवरती आक्रमण करतोय. यावेळेस
धाबा येतील त्या मात्र 6 धाबा आलाय तो षटकार. षटकारानंतर धाबा झाले ते धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 13 धाबा 13 रन्स स्कोर कार्डवरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 13 रन्स स्कोर कार्डवरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहू शकाल मॅच इथे मात्र जबरदस्त मॅच आपण पाहतोय. किशोर 11 साठी मॅच महत्त्वाची असेल. समित फायटर आणि किशोर 11 मध्ये लढत आपण पाहतोय. किशोर 11 2 सामने जिंकला. ही मॅच महत्त्वाची असेल. ही मॅच जर जिंकली किशोर 11 टीमनं तर मग बेनिफिट राहील टीमला. नेक्स्ट बॉल ज्यावेळेस आपण पाहतोय नकार दिलाय धाव घेण्यासाठी. डॉट चेंडू पहिल्यावरती 6 धावा झाल्या त्या 13 रन्स. पहिल्यावरती 6 नंतर डॉट. पहिल्यावरती षटकार आणि त्यानंतर डॉट आला. तर नेक्स्ट बॉल आपण पाहू शकाल वेदांच्या माध्यमातून. बॅटची लिडिंग एज आपण पाहतोय. विकेट किपरच्या बॅक साईडला आपण पाहतोय. ब्लॅक स्क्रीनला भेदत जाईल. भेटतील ते धाबा 4 आले तर चौका धाबा झाले त्या 17 रन्स. रन्स 17 धाबा धावफलकावरती. तर नक्कीच आपण पाहिलं तर इथे मात्र आणखीन 4 येथील धाबा झाले त्या 21 धाबा 21 रन्स. डीडी स्पोर्ट्स आणि ओमसाई 11 या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी आपण पोलीस पाटील राजू शिंदे साहेबांना आमंत्रित करणार आहोत. जसं हा सामना इनिंग संपेल टॉस केली जाईल. पोलीस पाटील साहेब राजू शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचे नाणेफेक केली जाईल. डीडी स्पोर्ट्स आणि ओमसाई 11 यांच्या दरम्यानची लढत. चेंडू आतापर्यंत जर आपण पाहिले तर 4 चेंडू. पहिल्यावर 6 नंतर डॉट नंतर 4 नंतर 4. बघा किशोर थांबलाय एक साईड मैदानाच्या आतमध्ये. एकवीस धाबा 21 रन्स आपण पाहतोय. पुन्हा चपळाई दाखवतोय. फुलटॉस घेण्याचा प्रयत्न ब्लॅक स्क्रीन कडे निघून जातोय. आणखीन चेंडू नशिबाचा चौकार आणि त्यात वाईड. 4+1 5 धाबा येतील. आता या धावा मागण्या ठरतील आणि धाबा झाल्यात त्या 26. विराज 11च्या सुशांत शिंदेला किशोर शिंदेकडून शिकावं लागेल की पहिल्या 2 षटकात जरी धावा आल्या नाहीत तरी मैदानात थांबल्यानंतर षटक क्रमांक 3 वरती धावा जमवता येतात किंवा येऊ शकतात. कधी संदेश खेळतोय तर कधी किशोर खेळतोय. या मॅच मध्ये किशोरने सामना जबाबदारीने घेतलाय. 26 किशोर 11ला सामना जिंकण्यासाठी खूप संधी होती. पहिल्या षटकामध्ये 3 दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या परंतु शेवटच्या षटकामध्ये 19 धावा दिल्या आतापर्यंत. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये आणि मात्र इथे किशोर शिंदे जाईल डगआउट मध्ये. एन्जॉय केले जाते मोरनी प्रीमियर लीगला. आपण पाहतोय चमचमते करंडक आपल्याला पाहायला मिळतील. सामनावीर ट्रॉफीज शीतपेय कोल्ड्रिंक्स देऊन सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. आगळं वेगळं नियोजन जय भवानी तरुण मंडळ मोरनी आयोजित मोरनी प्रीमियर लीग यांच्या वतीनं 7वं पर्व 7व्या पर्वाला इथे मात्र आपण पाहतोय यश मिळत असताना शेवटच्या आजच्या दिवसामध्ये सत्रातील शेवटचा चेंडू. नेक्स्ट बॉल डॉट चेंडू. पहिलं सत्र संपन्न झाले. धावा झाले त्या
27 27 रन्स आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करताना समित फायटरने जमवल्यात आणि लक्ष दिले ते मात्र 28 धाब्यांचं मैदानाच्या आतमध्ये. डीजी स्पोर्ट आणि होमसा 11 यांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केले जाते. पोलीस पाटील राजू शिंदे साहेबांच्या शुभास या ठिकाणी नाणेफेक केली जाते. चला टॉस करून घेऊया. डीजी स्पोर्ट्स आणि होमसाई 11. टॉस जिंकले. निर्णय कळवा. फिल्डिंग मॅच संपेल अर्ध्या मिनिटात आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. हॅलो हॅलो. सर्व टीमच्या महत्त्वाच्या खेळाडूंना सूचना आहे, जेव्हा तुमची मॅच नसेल ना तेव्हा तुम्ही ते स्टेजवर येऊन थांबा. सर्वजण टीमजवळ जाऊन थांबतायत. टीमची मॅच असेल तेव्हा टीमसोबत थांबा ना. चला मॅच मात्र आता सेकंड इनिंग आपण पाहू शकाल. धाबा जमवायच्या आहेत त्या 28. किशोर 11 टीमला 28 रन्स जमवायच्या असतील. चला विनंती असेल लगेचच आपण बॅटर मैदानामध्ये दाखल करा. किरण आणि त्या जोडीला आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रथम ही सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. स्ट्राईक एंडवरती प्रथम, नॉन स्ट्राईक एंडवरती किरण, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गौरव. अपील केली जाते परंतु इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाईल. लेग बाईच्या माध्यमातून सुरुवात झाली. 28चं लक्ष. यानंतर डीजी स्पोर्ट्स आणि ओमसाई 11 यांच्या दरम्यानची लढत. नो चेंडू आणि फ्री हिटचा चेंडू देखील लागेल. एक्स्ट्रा धाव इथे मात्र आपण पाहतो. धावा झाल्या त्या 2 धाबा. सेकंड रन्स 2 धाबाल्या धावफलकावरती 28चं लक्ष. फायटिंग मॅच होणं खूप गरजेचं आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये किरण खेळतोय. किरणने फटका खेळलाय चांगला आणि या चेंडूवरती धावा आल्या त्या मात्र 4 धाब्याने धावा झाल्या त्या 6 धाबा. 6 रन्स. किरण आणि प्रथम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 अंकावरती धावसंख्या आतापर्यंत जी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जोडी सलामीची प्रथम आणि किरण. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये, परंतु ज्या पद्धतीने किरणने आता सुरुवात केली तशा पद्धतीने किरणला खेळावं लागेल. नेक्स्ट बॉल दांडी गुल ऑफ्टिक वरती शफल झालाय. गरज नव्हती. चुकीचा फटका खेळण्याचा निर्णय आणि किरण जाईल बॅक टू पेव्हिलियन डगआउट मध्ये.
नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटवरती कट केलाय, एक सिंगल तर आले, दुसरीचा प्रयत्न, 4 धाबा मिळतील. चौकरणीशी धावफलकावरती धाबा आले ते आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तब्बल 10 धाबा, 10 रन्स स्कोर कार्ड वरती. एकेरी दुहेरी धाव घेतली जाते, त्यानंतर गॅपमध्ये शॉर्ट सिलेक्शन आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर धाबा झाले त्या 10-10 रन्स. षटक क्रमांक पहिलं गौरवच्या माध्यमातून सादर केलं जाते. नेक्स्ट बॉल डाव्या शिक्षा बाहेरील वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त एक एक्स्ट्रा धावा झाले त्या 11 रन्स. 11 धावा झाल्या आतापर्यंतची स्थिती, 11 रन्स स्कोर कार्ड वरती. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय स्वतः पालतूरमध्ये गेले तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न, गरज नव्हती, सिंगल डबलमध्ये कन्वर्ट होईल. 2 धाबा आल्या, 2 धाब्याने धावा झाल्या त्या 13 रन्स. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता धावा झाल्या त्या मात्र 28 धाब्यांचा लक्ष्याचा पाठलाग करत 1 to go. धावा झाल्या त्या 13 रन्स, 28 लक्ष. चांगली बिल्डिंग छोटूच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक सिंगल धावा झाल्या त्या 14 धावा. आता 12 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. समित फायटर जर ही मॅच जिंकली असती तर प्लस पॉईंटमध्ये ठरली असती. आता पाहूया 12 चेंडू आणि 14ची आवश्यकता. सेकंड षटक किशोरच्या माध्यमातून आपण पाहतोय. फर्स्ट बॉल सेकंड षटकातील एक्सिलेंट बॉलिंग. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. अटीतटीची लढत होणं खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफ मॅच असायला हव्या, परंतु वन साइड मॅच होत आहेत, लो स्कोरिंग मॅच होत आहेत, मजा येत नाही मॅचला. 11 चेंडू 14. अगदी एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, परंतु 9 सेकंडला थ्रो आला असता तर काहीतरी जमलं असतं. 2 धाबा नक्कीच आल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाब्यांनी धावफलकावरती धाबा झाल्या त्या तब्बल 16 रन्स स्कोर कार्ड वरती. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 1-1, 2-2 धाबा इथे मात्र घेतल्या जातील. एफर्ट देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला भिरकावलाय चेंडू. काय घडतंय पाहायचे. आल्यात त्या किती धाबा, 4 धाबा. चौकार येतोय, धाबा झाल्यात त्या धावफलकावरती 20 रन्स. 8 धाब्यांची गरज. मी म्हटलं या मैदानावरती 35-40 धाबा जमवणं खूप गरजेचं असेल, परंतु त्या पद्धतीनं प्रथम बॅटिंग करत असताना कुठेतरी समित फायटर्स कमी पडला. समित फायटरने ओळखायला पाहिजे होतं ही मॅच जिंकून आपण सेफ होऊया, कारण 4 मॅच जिंकलेत समित फायटर. ही मॅच जिंकतात तर 5वी मॅच झाली असती. आता किशोर 11ला ही महत्त्वाची होती, तिथे मात्र किशोर 11 पुढे येण्याचा प्रयत्न करतोय आणि अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय फलंदाज उत्तम. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा आल्या. उत्तमने ऐन मोक्याच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. 2 धाबा आल्या, 2 धाब्याने धाबा झाल्या त्या 22 धाबा, 22 रन्स. कारण किशोर 11 सामने जिंकला होता 2. ही मॅच जिंकली तर 3 सामने जिंकेल. अगदी जबाबदारी घेऊन खेळतोय, सेफमध्ये खेळतोय. सिंगल डबल्स. 2 धाबा झाल्या ते मात्र 24 रन्स. चला डीजी स्पोर्ट्स आणि ओमसाई 11 नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जशी मॅच संपेल आपण लगेच अर्ध्या मिनिटात मैदानात दाखल व्हायचं आहे. ओमसाई 11. नेक्स्ट बॉल. अगदी चांगला फटका
आणि 1 बाउन्स 4. सामना फिनिश झालाय. सामनावीर ठरलाय उत्तम. उत्तमला विनंती असेल आपला सामनावीर पुरस्कार घेऊन जायचा. सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय किशोर 11 टीमने आणि किशोर 11च्या आता आशा पल्लवी झाल्यात. चला नेक्स्ट मॅच ओमसाई 11 आपण फिल्डिंग लावून घ्या. प्रवीण शिंदे आपण कुठे असाल तर या कॉम्बॉक्स मध्ये. सामनावीर ठरलाय उत्तम. उत्तम या ठिकाणी या. उत्तम आपला सामनावीर पुरस्कार घेऊन जायचे. उत्तम चांगली बॅटिंग केली, चांगली फलंदाजी केली. उत्तम ठरलाय सामनावीराचा मानकरी. प्रवीण शिंदे सर आपण कुठे असाल तर आपण या. डीजी स्पोर्ट्स आणि त्याच माध्यमातून ओमसाई 11 यांच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेक जिंकले ओमसाई 11 टीमने. प्रथम या ठिकाणी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. दयांश फायटर सामने जिंकलाय 3. किशोर 11 सामने जिंकलाय 3. ओमसाई 11 सामने जिंकले 2. गौरी 11 सामने जिंकले 3. संमित फायटर सामने जिंकलाय 4. राजू दादा सामने जिंकले 2 आणि डीजी स्पोर्ट्स सामने जिंकले 4. चुकी इथून मात्र पाहायला मिळाल्या. वारंवार सातत्याने चुका होत आहेत आणि त्याचनंतर सीमारेषे लगत हा चेंडूला मात्र आतमधल्या दिशेने ढकलला आणि 4थी धाव या ठिकाणी घेतली गेली आहे आणि 4 धावा इथे पूर्ण केल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 4 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 32 धावा धावफलकावरती. थोडासा निराश आहे मिलिंद, त्याला ठाऊक आहे इथे सामना अत्यंत महत्त्वाचा. हा सामना जिंकणं गरजेचं आहे ओमसाई 11 संघासाठी आणि त्यामुळे अगदी पहिलं तर नवीन खेळाडू आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 32 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल कडक फटका, क्रॉस बॅटेड फटका, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार षटकार. सहा धावे टीमची धावसंख्या 38. 38 धावा. जबरदस्त बॅटिंग. श्रवणवरती थोडासा दबाव आहे. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल. हा देखील पाठवला आहे 6 धावांसाठी. एकच धडा आम्हाला शिकवलाय तो म्हणजे 6चा धडा. ठोकलाय षटकार. तो बांबू निघालाय, तो लावून घ्या लेग साइडला. हा प्रवीण तो हा तो. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 41. 41 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच चला टॉससाठी या. विराज 11 संघाचे कर्णधार आणि राजू दादा 11 संघाचे कर्णधार. बी फास्ट लगेच टॉससाठी या. अनुप आलाय तिसऱ्या षटकामध्ये. 41 धावा धावसंख्या आपण पाहतोय. आर्यनची विस्फोटक आपण पारी पाहतोय. आतापर्यंत आर्यनने 3-4 षटकार, आय थिंक 5 षटकार आणि 1 चौकार त्याने लगावलाय. म्हणजेच 34 धावांवरती तो खेळतोय. कमालीची बॅटिंग. 44. यस, आमचे राकेश शेलार सांगतात 41, परंतु ती चूक आम्ही सुधारवले. 44 धावसंख्या आहे. आपलेच परम मित्र आहेत, समजून घ्या नितीनजी. षटकातला पहिला बॉल राईट मोर द विकेटने. इथे देखील पाहिला तर यू टर्न केला बॉलला. क्षेत्ररक्षक कोण होते त्या ठिकाणी पाहावं लागेल.
चंदन शिंदे आणि त्यांच्याकडून झाली आहे चुकी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग मधून 4 धावात चौकार. आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी आपल्याला शीतपेय उपलब्ध झाले. मातेश्वरी डेअरी फार्मचे प्रोप्रायटर्स सन्माननीय मनीष भाई राजपूत यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तर विनंती आहे मनीष भाई आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. यावरती वेलकम. आप मंच पे आजिए. 48 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा एक सिंगल इथे घेतले. सिंगल वरती समाधान मानावं लागेल आणि टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 49. आर्यन 34 वरती खेळतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये 16 मारले तर प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल. हाच फलंदाज आहे ज्याने कालच्या दिवसामध्ये षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण केली. पाहूया ही संधी आज त्याला निर्माण झाली आहे. उडवलाय बॉलला. उंची आहे. टिंटिना बॉल खाली आणि त्यानंतर पहा कॉल कॉन्टिन्युशन चुकीचं. त्यानंतर 2 धावा इथे मात्र मिळतील. 36 धावा धावफलकावर 51 धावा धावफलकावरती. 36 धावांवरती आर्यन खेळतोय. समोरच्या बाजूने इथे देखील पाहिलं तर विसेप मध्ये बॉल आणि ओ माय गॉड इथे देखील सहज सोपा झेल ड्रॉप होताना आपण पाहिला. निराश नाराज कर्णधार मिलिंद शिंदे इथून मात्र संघाला गोव्याला घेऊन जाणार की लोणावळ्याला घेऊन जाणार हा एक प्रश्नचिन्ह आहे. ज्या पद्धतीने त्यांचं क्षेत्ररक्षण सुरू आहे आणि आता जवळचं पिकनिक स्पॉट पडलं तर मग इथेच कुठेतरी विभागात घेऊन जावं लागेल. यावेळेला दमदार फटका आहे का पाहावं लागेल. इथे देखील झेल ड्रॉप. नक्की मैदानाच्या आतमध्ये चाललंय काय हा एक प्रश्नचिन्ह आहे. इथे देखील 2 धावा मिळतील. मग काय एक फलंदाज पुढे येणार नाहीत. गतवर्षी सुशांत शिंदे यावर्षी आर्यन शिंदे असे जर कॅचेस ड्रॉप झाले तर निश्चितपणाने सिरीज यांच्याच नावावरती जाणार. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय मनीष भाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते करूयात आपण टॉस आणि नाणेफेकी आपण या ठिकाणी करत आहोत. मान्यवरांना विनंती असेल जे सालोशी गावचे आहेत या आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. मोरनी प्रीमियर लीग मध्ये आपण टॉस करत आहोत मनीष भाई यांच्या माध्यमातून. विराज 11 आणि राजू दादा 11 या 2 संघादरम्यान नाणेफेकी आपण करत आहोत. मोरनी प्रीमियर लीग धमाका 2026 आपण पाहतोय. पर्व 7वे या स्पर्धेचे 7 वर्ष या स्पर्धेला जरूर पूर्ण झालेत. एकजुटीने ही स्पर्धा संपन्न करण्याकरिता आपण पाहतोय. आणखीन या ठिकाणी सालुशी गावचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. विलाजी शिंदे साहेब आपण देखील या ठिकाणी मंचावरती या. गौरी 11 संघाचे संघ मालक राजू शिंदे आपल्याला आमंत्रित करतायत. विलाजी शिंदे आपण मंचावरती या. हे मैदानात नाचायचं सांग. तिकडे कुठं इथं समोर कॅमेरा नाचले पाहिजेत ते. नाही नाही मिकी माऊस कॅमेऱ्याच्या समोरच नाचला पाहिजे मैदानात. कशाला नको राहू दे एक बाजूला गोंगाट. ते नाचतील ना तिकडं. त्यांचा आणि खेळाडूंचा काय प्रॉब्लेम आहे परत.
नितीन शिंदे आणि मिलिंद शिंदे यांना क्लीन बोल्ड केलं तर 1000चं कॅश प्राइज असेल. किरण मोरे यांच्या माध्यमातून सामना ऑन झालाय. अब तक 56 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि इथून मात्र सामन्याला झाली आहे सुरुवात. षटकातला पहिला बॉल मार्गस्थ, पहिलाच बॉल आणि इथून मात्र शरीराचा वेध घेणारा हा बॉल बॉडीला ब्रश करतोय. षटकातला पुढचा बॉल लॉफ्टेड फटका, लॉंग ऑन खाली होता. इथून मात्र बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ओहो, रायझिंग सरप्रायझिंग सामना मिलिंद शिंदे यांनी जर विजय करून दिला तर युवराज शेलार आणि विश्वनाथ शिंदे एवन जोडी मोरणी गावची यांच्या माध्यमातून आकर्षक शूज मिलिंद शिंदेला दिले जातील. काल मिलिंद शिंदे यांनी त्यांना गिफ्ट हॅम्पर दिलं होतं. आज हे दोघं. षटकातला पुढचा बॉल ओ पुन्हा एकदा पाहिलं ना तर मग चांगला बॉल डिलिव्हर. नितीन चांगली गोलंदाजी करतोय. अगदी पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आहे. 4 धावा धावफलकावरती. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता, बॅकफुट वरती केले, हँड पंच केला बॉलला, डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. बॉल निघून गेलाय सीमारच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पाच चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. यावेळेला स्टँड इन डिलिव्हर बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. चला मिकी माऊस आपण मंचासमोर या, कारण आपण कॅमेरा तुमच्यावरती फोकस करणार आहोत. पाणी टाकीचे 16 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावा. यावेळेला टप्प्याचा बॉल उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आला आहे. नितीनने हा झेल ड्रॉप केलेला आहे आणि इथून मात्र सिंगल घेतली आहे. धावसंख्या 15 वरती. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती आहेत. आर्यन गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट न मस्तक पे दस्तक भगवान देताय तो चप्पर फाडके देताय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहेत. इथे देखील पाहिलं तर थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळत आहे. 2 धाबे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 21 धावा धावफलकावरती. 56 धावांचा टार्गेट चेस करताना आपण पाहतोय. ओमसाई 11 संघ सन्माननीय महेंद्र रामचंद्र शिंदे साहेब यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना, तर दुसऱ्या बाजूने पाहतोय डीजी स्पोर्ट्स आदरणीय दीपक गंगाराम शिंदे यांचा संघ. फुलटॉस इथून क्षेत्ररक्षक, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. संघाच्या जरूर त्या ठिकाणी धावा वाचवल्या मी तर सांगेन. टीमची धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावत असताना 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नेक्स्ट मॅच विराज 11 विपक्ष अपोजिट संघ असेल राजू दादा 11. ओहो, चांगला बॉल आहे. आर्यनने गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी केली आहे. अष्टपैलू कामगिरी या स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीज सायकल आहे आणि त्यावरती लक्ष केंद्रित केले की काय असा एक प्रश्नचिन्ह आहे. ज्याच्या माध्यमातून सागर भोईर त्याच्या माध्यमातून ही सायकल आपल्याला पुरस्कृत केल्या, ज्या आवळे गावचे आहेत. आखूड टप्प्याचा बॉल आपल्या पट्ट्यात आला तर कार्यक्रम थेट आपण करतो. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार. झाले? 28 धावा धावफलकावरती. विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 6 बॉल 28. पुढील सामना जो होईल ना, दोन्ही संघाने एक सूचना घ्या लक्षात. जो खेळाडू कक्ष आहे ना, तो आपण पाण्या टाकीजवळ घेणार आहोत. तर खेळाडूने तिथं मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. कॅमेऱ्यामध्ये येतो का बघ ना. दे ना, मोरू दे ना. चला, पुढील सामना राजूदादा 11 आहे ना, तर मग तुम्ही आपण खेळाडू कक्ष आपला पाण्याच्या टाकीजवळ असेल आणि त्या खुर्च्या आहेत त्या देखील घेऊन या. सर्व खेळाडूंना विनंती आहे. अरे पण त्यानं तर तू दिसलं नाही तर काय करणार परत? अरे जाऊ दे ना, मरू दे. तू लिही ना, लिहायचं काम. तू कशाला सिरियस होतोय? टॉप एज आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. 3 तिगाड काम बिगाड. इथून मात्र पाहिलं तर मग 2 धावा मिळतील. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 30. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉलमध्ये आता धावा काढायच्या आहेत. एकंदरीत 28 धावा 26 धावा. 5 बॉल 26 धावा काढायच्या असतील तर मिथलेनला चांगली फलंदाजी करावी लागेल. राजूदादा 11 संघ आपण पाण्याच्या टाकीजवळ येऊन थांबा. प्रवीण आपला संघ घेऊन या इकडे. इकडे खेळाडू कक्ष असेल. थोड्याच वेळात आपल्या महिला भगिनी देखील येतील, त्याकरिता ती जागा रिक्त करा. षटकातला पुढचा बॉल. ओ, उडवण्याचा प्रयत्न. पकडो कॅच, जितो मॅच. प्रयत्न प्रामाणिक होते, प्रयत्न चांगले केले होते. आता मात्र या अगदी पाहिलं ना तर मग 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची गरज. आता इथून आठवण आणवावी लागेल. 4 चेंडू 4 षटकार म्हणजेच क्रिकेट विश्वामध्ये पहिले 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकणारा खेळाडू कोण असेल तर रवी शास्त्री, भारतीय संघाचा खेळाडू. त्यानंतर आपण पाहिलं तर 2007चा विश्वचषक युवराज सिंग, ज्याने स्टोर ब्रॉडला 6 सिक्स मारले. त्यानंतर हर्षल गिब्स आणि त्याचनंतर केरॉन पोलार्ड. 4 बॉल 4 सिक्स येतील का? सुमितचा पुढचा बॉल. ओ, रायझिंग सरप्राइझिंग. आता मात्र अशक्य असं आव्हान आहे, परंतु अशक्य असं काही नाही. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर मग यशाला देखील पर्याय नाही आहे. त्याकरिता प्रयत्न दाखवावे लागतील. ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करत राहा परंतु रडू नका. मग खेळ असो अथवा तुमचं जीवन असो. षटकातला पुढचा बॉल. हा दबाव पाहायला मिळालाय. आउट ऑफ द ऑफ स्टंप. षटकातला पुढचा बॉल इथून मार्गस्थ केला जाईल राईट मोर द विकेटने. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केलाय सुमितनं. त्याला माहिती आहे बिलींची वीक बाजू कोणती, तर स्लोअर बॉल, आणि तो स्लोअर बॉल त्याने हाताळला. डॉट बॉलची समाप्ती. हो, जिंकले. फिल्डिंग करणारी टीम. डीजी स्पोर्ट संघाचा काय खेळ राहिलाय, दर्जेदार खेळ. हा सामना जर विजय झाला तर एकंदरीत 5 विजय त्यांच्या नावावरती होतील. यावेळेला बॉलला सोडलंय
आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा रन मिळतीये. विराज 11 संघाचे सर्व खेळाडू आपण मंचाच्या समोर या. ज्या रिकाम्या खुर्च्या आहेत खेळाडू कक्षामध्ये, विराज 11 संघ येताना त्या खुर्च्या घेऊन या. शरद, ज्या खुर्च्या आहेत ना रिकाम्या त्या घेऊन या येताना इकडे. फुलर लेनचा बॉल, मॅच झाली आहे फिनिश. सामना जिंकला डीजी स्पोर्ट्स. अभिनंदन दीपकजी शिंदे. निश्चितपणाने आपला संघ क्वालिफायर झाला, याच्यावरती शिक्कामोर्तब केला जाईल, कारण पहिला संघ आहे ज्यांनी 5 सामने जिंकलेत. खूप खूप अभिनंदन नितीन शिंदे. तर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आमचे मित्र विश्वजित चव्हाण यांचे बंधू सन्माननीय राकेशजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत, जे सालोशी गावून या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. खरं तर उत्साट या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे आणि सालोशी संघ काल त्या ठिकाणी क्वालिफायर झालाय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. तर आर्यन शिंदे ठरला मॅन ऑफ द मॅच, ज्यांना 38 धावांची बहारदार खेळी केली. चला आर्यन या आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण देऊयात आर्यनला मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय राकेशजी चव्हाण साहेब जे सालोशी गावचे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करूयात. आर्यन ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सलगची ही तिसरी मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना चौथी. वेल प्लेट आर्यन. 5 पैकी 4 मॅन ऑफ द मॅच आपण स्वीकारलेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुमच्या संघांचा. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेल प्लेट. आणि जाऊया पुढील मॅचकडे, जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल आमचे साथी समालोचक हरिभक्त पारायण, ज्यांनी कीर्तनामध्ये आपल्या आवाजाने छाप सोडली आहे. पिंपरी गावचे सुपुत्र आमचे मित्र